चला 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 अरे राम 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 चला चला यार चला हा हो अरे बस ना होते फोटो भाऊ मी त्या एक मिनिट भाऊ आम्ही पाठीवर थांबाव का भाऊ 2 मिनिटं पाठी घ्यायची भाऊची पाठी घ्यायची नमस्कार, आपल्या माध्यमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्यासोबत आता भोकरदन जाफराबाद मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार त्यांनी आता हॅट्रिक मारलेली आहे. तिसऱ्या वेळेस ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि या मतदारसंघामध्ये ज्या मतदार आहेत त्यांच्याकडनं त्यांचा नागरी सत्कार इथं तो कार्यक्रम झालेला आहे. त्यांच्याकडनं नेमके झाल्यामुळे त्यांच्याकडनं त्यांच्या भावना जाणून घेऊ. निवडून आल्यानंतर काय वाटतं बोलून काय बघा, जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने मला तिसऱ्यांदा जाफराबाद भोकरदन विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी या मायबाप जनतेने त्या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणून जनतेचे ऋण हे निश्चितपणे मी कधी विसरू शकत नाही. येणाऱ्या काळामध्ये त्यांना कशी चांगली सेवा देता येईल, या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास कसा करता येईल यासाठी मी निश्चितपणे पुरेपूर प्रयत्न येणाऱ्या काळात करेल. आज केंद्र आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं सरकार आहे आणि त्यामुळं नक्कीच या मतदारसंघाच्या विकासाला येणाऱ्या 5 वर्षामध्ये चांगली चालना देणे, वेगवेगळे विकास कामं या जनतेसाठी कसे सरकारकडनं मंजूर करता येतील आणि पूर्णत्वाकडे घेऊन जाता येईल याकडं माझं विशेष लक्ष असणार आहे आणि म्हणून या सत्काराला उत्तर म्हणून नक्कीच या तालुक्याला येणाऱ्या काळात वेगळ्या विकासाच्या दिशेने एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न माझा असणार आहे. महत्त्वाचे काय म्हणजे म्हणणार तुम्ही की या येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुमचं काय धोरण राहणार आहे कामाचं? हे बघा, महत्त्वाच्या मुद्द्यावर तुम्ही काम करणार? सामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या, माता भगिनींच्या मूलभूत ज्या काही सुविधा आहेत, वीज, पाणी आणि रस्ते, यावर मागील 10 वर्षामध्ये सरकारने हे केंद्रस्थान ठेवून काम केलेलं आहे. त्यामध्ये पूर्वीच्या तुलनेमध्ये आज घरकुल मोठ्या प्रमाणात येत आहेत. मागील कालावधीमध्ये अतिशय कमी क्षेत्र या मतदारसंघामध्ये हे सिंचनाखाली होतं, परंतु आज मार्च, एप्रिल, मे सारख्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा या परिसरातील शेतकरी आता निश्चितच मिरचीसारखी पिकांचं लागवड करतो. मक्कासुद्धा घेण्याचं त्या ठिकाणी म्हणजे रब्बीसह उन्हाळ्यातही पीक घेण्याचं आज त्या ठिकाणी परिस्थिती आहे. हे भविष्यामध्ये नक्कीच विजेचे प्रश्न हे अतिशय महत्त्वाचे आहेत. मागील कालावधीत मोठं जाळं विजेच्या संदर्भात मग ट्रान्सफॉर्मर्स असतील, पॉवर ट्रान्सफॉर्मर, 33 kV सबस्टेशन हे तर केलेच, पण अपारंपरिक ऊर्जेच्या माध्यमातून मागील त्याला सौर ऊर्जा पंप हे तळागाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत पुरवण्याचा प्रयत्न मी निश्चितच त्या ठिकाणी करेन. वीज, पाणी आणि रस्त्यासह या परिसराला सुजलाम करण्यासाठी चांगले रस्ते, चांगलं शिक्षण, चांगलं आरोग्य हे देण्याचं काम नक्कीच आमचं त्या ठिकाणी असणार आहे. वैयक्तिक लाभाचे सुद्धा लाभ हे गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्याचं काम माझं त्या ठिकाणी कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळात असेल हे मी सांगू शकतो. मध्यंतरी जाफराबादमध्ये काय झालं की लोड शेडिंगचा फार मोठा इश्यू होता. त्यामध्ये तुम्ही आता ते ट्रान्सफॉर्मरचं हे असं की विजेचे प्रश्न अनेक भागांमध्ये होते. विशेषतः जाफराबाद हे तालुक्याचं शहर आहे आणि अनेकदा नागरिकांच्या तक्रारी होत्या, त्यात मार्ग काढण्यासाठी पण मोठ्या अडचणी होत्या, पण त्या दूर करून आज तो मार्ग सुकर झालेला आहे आणि निश्चितपणे आज जाफराबाद हे आपल्याला लोड शेडिंग मुक्त झालेलं त्या ठिकाणी बघायला मिळतं आहे. अजूनही इतर भागांवर आम्ही काम करतो आहे. ज्या मतदारसंघातील ज्या कोणत्या 33 kV सबस्टेशनवर आज 5 MVAचे पॉवर ट्रान्सफॉर्मर्स आहेत ते
केंद्र सरकारच्या रिव्हॅम्प डिस्ट्रीब्युशन सेक्टर स्कीमच्या माध्यमातून 10 MVAचे सँक्शन झालेले आहेत, त्याचे वर्क ऑर्डर्स झालेले आहेत आणि येणाऱ्या 6 महिन्यांमध्ये हे 5 MVAचे पॉवर ट्रान्सफॉर्मर्स हे 10 MVAमध्ये करण्यात येतील, जेणेकरून हा जो काही 33 kV येणारा शेतीचा लोड आहे तोही कमी होईल आणि गावाला सुद्धा सुरळीत वीज मिळेल, हा मी निश्चितपणे नागरिकांना विश्वास देऊ इच्छितो. त्यामुळं त्याच्यावर माझं चांगल्या पद्धतीने लक्ष आहे, त्यावर कामही चालू. तुमच्या भावी कार्यकाळासाठी